नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये असे एक मंत्री आहेत की त्यांना 2 बायका आहेत. एक बायको त्यांची गावाकडे असते, एक मुंबईत असते. पण दोघींवरही त्यांचं समसमान प्रेम आहे. दोघींनाही ते अत्यंत लाडानं जपतात. फडणवीसांचं नेमकं ते तसंच आहे. ते नागपुरात राहतात, पण त्यांचं तेवढंच प्रेम अमरावतीवर आहे, अमरावती जिल्ह्यावर आहे. कारण त्यांचे मामा अमरावतीचे, कलोती कुटुंबीय. वास्तविक वडील चंद्रपूर जिल्ह्यातले मूलचे. तिथे त्यांच्या काकू राहतात, माजी मंत्री शोभाताई फडणवीस राहतात. पण चंद्रपूर जिल्ह्याकडे त्यांचा तेवढा ओढा नाही जेवढा मामांच्या जिल्ह्याकडे आहे, अमरावतीकडे. त्यामुळे फडणवीस त्यांच्या मंत्र्यासारखं जेवढं प्रेम नागपूरवर करतात तेवढंच अमरावतीवर, अर्थात संपूर्ण राज्यावर त्यांचं प्रेम आहे तो भाग वेगळा. पण नातेसंबंध या पद्धतीनं ते जपतात आणि म्हणूनच त्यांनी या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद थेट महसूल खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिलं आहे. मित्रांनो, या अमरावतीच्या बाबतीमध्ये राजकीयदृष्ट्या फडणवीसांना विशेष रस असतो. नागपूरमध्ये कुठेही कमी पडू नये म्हणून ते जसे सजग किंवा सतत कॉन्सन्ट्रेट असतात, तेच त्यांचं अमरावती जिल्ह्याच्या बाबतीमध्ये. आणि त्यातूनच अमरावती जिल्ह्याला राजकीयदृष्ट्या उभ्या राज्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता या अमरावती जिल्ह्यावर काही नेत्यांची विशेष पकड आहे. त्यातले एक रवी राणा आणि दुसऱ्या यशोमती ठाकूर. रवी राणा यांना त्या अमरावती जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण तो जिल्हा जर सोडला तर जे राजकीय जाणकार आहे, अभ्यासू आहेत, पत्रकार आहेत, मीडियावाले आहेत, त्यांचं रवी राणांविषयी फारसं मत चांगलं नाही, वाईट मत आहे. म्हणजे रवी राणा समोरून आल्यानंतर त्यांच्याकडे फारसं आदरानं बघितल्या जात नाही. किंबहुना हिंदी सिनेमातल्या डाकूंसारखं रवी राणाकडे बघितलं जातं की ते डाकू जसे पूर्वी सर्वत्र लुटपाट करून यायचे आणि आपल्या गावावर प्रेम करायचे, तिथे त्यातलं काही वाटून मोकळे व्हायचे. त्यामुळे गाव जसं त्यांच्यावर प्रेम करायचं, गावातले लोक जसे त्या डाकूकडे मसिहा म्हणून बघायचे, त्या पद्धतीनं का कोण जाणे, पण रवी राणाकडे डाकू रवी राणा पद्धतीनं बघितलं जातं. कदाचित त्यांचे व्यवहार मीडियाला किंवा राजकीय जाणकारांना फारसे आवडत नसावेत, पण आजकाल ते महत्त्वाचं नाही. म्हणजे रवी राणा तेवढे डाकू आणि इतर सारे साधू संत असा कुठलाही प्रकार नाही. त्यामुळे ज्याच्या हाती ससा तो पारधी या पद्धतीनं सारं काही सुरू असतं. त्यामुळे एकट्या रवी राणालाही दोष देण्यात अर्थ नाही. पण या अमरावती जिल्ह्यामध्ये रवी राणा, बच्चू कडू, यशोमती ठाकूर या साऱ्यांना अनन्यसाधारण राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. बच्चू कडूंचा विषय आपण बाजूला ठेवूया. पण सत्तेत नसतानाही यशोमती ठाकूर, तीही एक सिंगल स्त्री असताना, त्यांच्या पतीचं अगदी त्या ऐन तारुण्यात असताना मुलं, दोघंही मुलं लहान असताना, मुलगा आणि मुलगी लहान असताना निधन झालं. आणि त्यानंतर एखाद्या बाई माणसासारखं त्यानंतर यशोमती ठाकूरांनी राजकीय वर्चस्व सांभाळलं. कौतुक वाटतं. त्या मंत्री असताना त्यांचं काहीसं मतदारसंघाकडे, त्यांच्या त्या तिवसा विधानसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं आणि इथली संगत त्यांना नडली. त्यांच्याकडे ज्या पद्धतीचं खातं होतं
त्या खात्यातले दलाल त्यांच्या सभोवताली त्यांच्या बंगल्यावर जमा झाले, राहायला लागले आणि तिथे तंत्र बिघडलं. त्या लोभापायी, त्या लालसेतून या यशोमती ठाकूरांचं त्या मतदारसंघाकडे, त्यांच्या तिवसा विधानसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष आलं आणि त्यातून तेथे सतत नापास होणारा, त्यांच्या विरोधात कायम निवडणुकीत पराभूत होणारा राजू वानखडे निवडून आला. तो आमदार झाला. वास्तविक राजू वानखडे अगदी सुरुवातीपासूनचा शिवसैनिक, दिवाकर रावतेंचा खास माणूस. पण आता त्या शिवसेनेत काही फारसं उरलेलं नाही, आपल्याला राजकीय भवितव्य नाही, हे चाणाक्ष राजूच्या लक्षात आलं आणि त्यानं शिवसेना सोडली, भारतीय जनता पक्ष जॉईन केला आणि या राजूला मनापासून साथ दिली, सर्वतोपरी सहाय्य केलं, अर्थातच रवी राणा दाम्पत्यानं. आणि दुर्लक्ष झालेल्या यशोमती ठाकूरांना त्यांनी पराभूत केलं. यशोमती ठाकूर पराभूत झाल्या. आता त्या आमदार नाहीत, माजी आमदार आहेत. पण मित्रांनो, आत्ता देखील आजही त्या तिवसा मतदारसंघात राजू वानखडेपेक्षा कितीतरी महत्त्व फक्त आणि फक्त यशोमती ठाकूर यांना आहे आणि राजू वानखडेपेक्षा यशोमती ठाकूर तिथे अधिक प्रभावी आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे ते सहकार क्षेत्र असेल किंवा नगरपालिका असतील, नगर परिषदा असतील, नगरपंचायती असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, अत्र तत्र सर्वत्र यशोमती ठाकूर यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यशोमती ठाकूर ह्या कुणबी देशमुख पाटलांचं नेतृत्व यशस्वीरित्या सांभाळतात आणि या मराठा, कुणबी देशमुख, ओबीसी, कुणबी पाटील यांच्या व्यतिरिक्त जो मोठा समाज आहे, मग त्यात तेली आले, माळी आले, इतर सारे समाज आले, त्यांचं नेतृत्व रवी राणा करतात. थोडक्यात काय तर रवी राणा विरुद्ध यशोमती ठाकूर असा तिथे दोन गट आहे. रवी राणा ठीक आहे, पैसा आहे, सत्तेशी संबंध आहे, थेट फडणवीसांशी लोभ आहे, त्यामुळे रवी राणांना राजकारण खेळणं, यशस्वी करणं फारसं कठीण नाही. यशोमती ठाकूर मात्र विरोधात आहे. आणि कालपर्यंत ज्या यशोमती ठाकूर थेट मुख्यमंत्री पदाच्या दावेदार होत्या, दुर्दैवानं काँग्रेस आपटली, त्यामुळे त्या नजरेआड गेल्या. अन्यथा जर चुकून काँग्रेस या राज्यामध्ये सत्तेत आली असती तर बाळासाहेब थोरात पद्धतीचे जे तार-दोन नेते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते, रांगेत होते, त्यात यशोमती ठाकूर ह्या देखील टॉपला होत्या. पण दुर्दैव आड आलं आणि पुढले काही वर्ष आता काँग्रेस सत्तेत येईल असं वाटत नाही, दूरदूरपर्यंत ते दिसत नाही. आणि सत्तेशिवाय राजकारणाचा गाडा हाकणं कठीण असतं. त्यातूनच या यशोमती ठाकूर पुढल्या काही महिन्यांमध्ये जर भारतीय जनता पक्षाच्या फडणवीसांच्या गळाला लागल्या तर मला त्यात फारसं आश्चर्य वाटणार नाही. कारण रवी राणा ही फडणवीसांची नक्कीच गरज आहे, प्लस पॉईंट आहे. पण रवी राणा किंवा राणा दाम्पत्य हे भरवशाचं नाही. त्यांचं वागणं यशोमती ठाकूर पद्धतीनं नाही. म्हणजे आजही कठीण प्रसंगात यशोमती ठाकूर काँग्रेसबरोबर आहे, त्यांची लॉयल्टी काँग्रेसशी आहे. पण किती दिवस त्या काँग्रेसशी संसार करून त्यांचं भलं होणार आहे, शक्य नाही. त्यामुळे त्या देखील आता पक्ष सोडण्याचा सिरियसली विचार करतायत.
आणि त्यांची ती भिरभिरती नजर फडणवीसांनी नेमकी हेरली आहे. फडणवीसांना यशोमती ठाकूर हव्या आहेत. यशोमती ठाकूर जर भारतीय जनता पक्षात आल्या तर मला असं वाटतं अमरावती जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे संघाचे लोक त्यांना सहज नेता म्हणून स्वीकारतील, जे त्यांनी याआधी डॉक्टर सुनील देशमुख नावाच्या माजी मंत्र्याला स्वीकारला नाही. म्हणजे सुनील देशमुख असतील किंवा अशोक चव्हाण असतील किंवा हर्षवर्धन पाटील हे वास्तविक एकेकाळचे काँग्रेसचे मोठे नेते, त्यांची ताकद. पण कालांतरानं विशेषतः अशोक चव्हाण असतील किंवा हर्षवर्धन पाटील भीतीपोटी किंवा कुठल्या चौकशा उगाच सुरू होऊ नयेत, जी संकट चव्हाणांवर आलेली होती त्यातून बाहेर पडण्यासाठी केवळ त्याच भीतीपोटी त्यांनी काँग्रेस सोडली आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये येऊन मिळाले, बसले. मात्र त्यांना भारतीय जनता पक्षानं आपला नेता म्हणून कधी स्वीकारलंच नाही आणि त्यालाच कंटाळून हर्षवर्धन पाटील बाहेर पडले. त्यांना असं वाटलं होतं की भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा या राज्यातून सत्तेत येणार नाही, काँग्रेस सत्तेत येईल, राष्ट्रवादी सत्तेत येईल, म्हणून त्यांनी शरद पवारांच्या संगे जाणं पसंत केलं. पण त्यांचा तो अंदाज चुकला. अशोक चव्हाण मात्र सावध होते. त्यांचं बरं सुरू आहे, मुलगी आता आमदार झाली आहे. इकडे यशोमतीच्या बाबतीमध्ये नेमकं तेच की यशोमतीला काँग्रेसमध्ये राहून यापुढे सत्तेत बसता येईल असं दूरपर्यंत दिसत नाही. त्यामुळे त्या जर भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागत असतील तर नक्कीच अमरावती जिल्ह्यातली भारतीय जनता पक्षाची ताकद वाढणार आहे. आणि तसेही तिवसा विधानसभा मतदारसंघातले मतदार राजू वानखडेंवर फारसे खुश नाहीत. त्यांनी गाफील असलेल्या यशोमतीला पराभूत केलं, पण ती आपली चूक होती असं आता तिवसा विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना वारंवार वाटतं आहे. यशोमती ठाकूर आणि त्याचवेळी राणा दाम्पत्य हे दोघे जर अमरावती जिल्ह्यात फडणवीसांसंगे भारतीय जनता पक्षासंगे राहिले आले तर त्या पंचक्रोशीमध्ये नक्कीच भारतीय जनता पक्ष आणि फडणवीस दोघांचंही वर्चस्व महत्त्व वाढणार आहे. मित्रांनो, बघूया यशोमती ठाकूरांविषयी उगाचच संशय बळावलेला नाही. बहुतेक त्या भारतीय जनता पक्षात येतील असं मला राहून वाटतं आहे. हा विषय इथे संपत नाही, आपण त्यावर नक्की बोलूया. तूर्त एवढंच. नमस्कार.